नवाजुद्दीन सिद्दीकी ने कहा कि सुबह से शाम तक राजपाल के घर में चूल्हा चलता रहता था। वो नवाज भाई की मोहब्बत है, वो मेरे घर में नहीं, वो उनका हक था। वो जितने लोग भी थे वो उन सबका चूल्हा, मेरा उसमें कुछ भी नहीं था। राजपाल यादव यांच्या घरातलं किचन 24 तास चालू असायचं असं कोण म्हणतंय? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतायत. आज राजपाल यादव यांच्यावरती एक वेळ आलेली आहे, ती म्हणजे त्यांनी 5 कोटीचं लोन उचललं आणि ते लोन वेळेत न फेडल्यामुळे त्याचे 9 कोटी रुपये झाले आणि ते लोन ज्यावेळेस त्यांनी चेक दिला तो सुद्धा बाउन्स झाला आणि त्यामुळे त्यांना तिहाड जेलमध्ये टाकलं जात आहे. पण ज्यावेळेस स्ट्रगल करायचे आणि राजपाल यादव एक बेस्ट ॲक्टर म्हणून या बॉलिवूड क्षेत्रामध्ये काम करतात आणि राजपाल यादवांनी स्ट्रगलरसाठी 24 तास अन्नछत्र उघडलं होतं म्हणजे त्यांच्या त्या रूममध्ये. आणि ते म्हणतात की त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा तिथे असायचे आणि राजपाल यादवांनी कधीही कुणाचीही तक्रार केली नाही. म्हणजे प्रत्येकाला मदतीचं काम राजपाल यादवांनी केलं. पण वेळ आल्यावरती राजपाल यादवांच्या पाठीशी कुणी उभं राहिलं नाही बांधवांनो. कारण ज्यांच्या ताटात खातो, जी लोकं आपल्यासोबत असतात, ती वेळेला आपल्यासोबत उभी राहतील का हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. पण या उलट सोनू सूद हे राजपाल यादवांच्या मदतीला धावून आले. त्यांनी सांगितलं की राजपाल यादवांना मी पुढच्या फिल्ममध्ये सुद्धा घेणार आहे आणि ते बॉलिवूडचे बेस्ट ॲक्टर आहेत. माझे सुद्धा फेवरेट ॲक्टर जर म्हटलं तर राजपाल यादव कॉमेडी क्षेत्रामधले ॲक्टर आहेत आणि राजपाल यादवांवरती जी काही वेळ आलेली आहे, आपल्या कुठल्याही मित्रावरती येऊ नये आणि आपण आपल्या मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. हा व्हिडिओ आणि राजपाल यादवांबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला कुठल्या पिक्चरमधली तुम्हाला त्यांची ॲक्टिंग आवडते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आपला मित्र उदय भिस्ते पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.